नमस्कार. आषाढस्य प्रथम दिवसे. हा दिवस कविकुलगुरू महाकवी कालिदास यांच्या स्मरणार्थ महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील महान कवी कालिदासांच्या मेघदूत या जगप्रसिद्ध काव्याची सुरुवात या ओळीने होते. यक्षाला झालेल्या पत्नीच्या विरहामुळे मेघालाच तो संदेशवाहक बनवून आपल्या पत्नीकडे पाठवतो. कालिदासांच्या सप्तसाहित्यात 3 नाटके, 2 खंडकाव्ये व 2 महाकाव्ये समावेशित आहेत. मालवी काग्निमित्र, शाकुंतल, विक्रमोर्वशीय ही नाटके, रघुवंश, कुमारसंभव ही महाकाव्ये, मेघदूत हे खंडकाव्य व ऋतुसंहार हे निसर्गवर्णनपर काव्य. कवी कालिदास हा धनगराचा मुलगा होता असे बरेच जण सांगतात, तर कोणी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाल्याचे सांगतात. पण आई वडिलांचे त्यांच्यावरील छत्र मात्र लवकर हरपले व एका गवळ्याने त्यांचा सांभाळ केला. पुढे विवाह योग्य झाल्यावर राजकन्येशी विवाह झाला, पण ज्ञान प्राप्त केलेले नसल्यामुळे राजकन्येने अट घातली की ज्ञानी होऊन मगच तू माझ्याकडे ये. अर्थात त्यानंतर ज्ञानलालसेमुळे ज्ञानसंपन्न झालेले, अर्थात शारदा देवीच्या कृपेमुळे व वाक्सिद्धी व ज्ञानसिद्धी प्राप्त झालेले असे हे महाकवी कालिदास. समर्थांच्याच अभंगाप्रमाणे शारदा देवीची स्तुती करून ते ज्ञान त्यांनी प्राप्त केले, म्हणूनच समर्थ जे म्हणतात तेच खरे. शारदा वंदन करीतो करीतो, शारदा वंदन करीतो करीतो, ब्रह्मादिकही करीती नमना, ब्रह्मादिकही करीती नमना, शारदा वंदन करीतो करीतो, शारदा वंदन करीतो करीतो. शुक्लांबरधर पुस्तक वीणा, हंसवाहना प्रसन्न वदना, सरस्वती जी देई ज्ञाना, शारदा वंदन करीतो करीतो, शारदा वंदन करीतो करीतो. विद्यादेवी विभवदायिनी, इह परलोका सौख्यकारिणी, दासावरी करी छाया करुणा, शारदा वंदन करीतो करीतो, शारदा वंदन करीतो करीतो. हजर जबाबीपणामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये 3 विद्वान प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे बिरबल, दुसरे कालिदास आणि तिसरे जगन्नाथ पंडित. अर्थात बिरबलांची उत्तरे मात्र नेहमी गद्यात असत, पण कालिदासांची उत्तरे मात्र नेहमी पद्यामध्ये असत. कालिदास एका गणिकेकडे जात असत. अर्थात शुद्ध भाव व गणिका हे समीकरण कसे काय जुळू शकते असा विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो, पण कालिदासांना मात्र त्या गणिकेच्या रूपामध्ये साक्षात जगन्मातेचे दर्शन होत असे. गणिकेकडे गेले तरी त्यात त्यांची शुद्ध भावना असे. कालिदास राजदरबारात असल्यामुळे आपण सर्वश्रेष्ठ विद्वान आहो हे कोणालाही सिद्ध करता येत नव्हते. कालिदासांचे व्यंग कसे सापडते व आपण ते राजाच्या नजरेत आणून देऊन आपले श्रेष्ठत्व दरबारात कसे प्रस्थापित करू शकतो याचा सर्व पंडित आणि कवी विचार करत. कालिदास वेश्येकडे जातात ही बातमी त्यांना कळण्यास काही अवधी लागला नाही. लगेच त्यांनी कालिदासावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. 2-4 वेळेला खात्रीही करून घेतली आणि समक्ष जाऊन
राजासमोर कालिदासांची फजिती करायची असा सर्वांनी बेत केला. अर्थात ही संधी लवकरच आली. नेहमीप्रमाणे कालिदास गणिकेकडे जायला निघाले. जाताना तिला देण्यासाठी म्हणून एक मोठा मासा त्याने आपल्या ओल्या फडक्यात गुंडाळून कासोटीला घेतला होता. घाईघाईने निघाले होते. इतर पंडितांनी त्यांना पाहिले व लगेच येऊन राजाला म्हणाले, महाराज कालिदास कुठे आहेत? आम्हाला त्यांना काही महत्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. अर्थात महाराजांनी लगेच आज्ञा केली की कालिदासाला दरबारात बोलवान आणा. शिपाई गेले व त्याने अर्ध्या वाटेतूनच कालिदासांना बोलावून आणले. कालिदासाला समोर आलेला पाहून राजाने पंडितांना आज्ञा केली की तुमचे प्रश्न आता तुम्ही कालिदासाला विचारून त्याचे समाधानकारक उत्तर मागू शकता. हा संवाद ऐकल्यावर कुठे कालिदासाला कळले की आपल्याला कशाकरता दरबारात बोलावले. सर्व पंडित मात्र कालिदासाकडे पाहत एकमेकांना खुणावीत मिश्किलपणे हसत होते. या ठिकाणी दरबारातील पंडित आणि कालिदास यांचा संवाद खूप छान बांधलेला आहे. कसे किम मम पुस्तकम किमुदकम काव्यस्य सारोदकम गंध किम ननु राम रावणवधात संग्राम गंधोत्कटम पुच्छं किम ननु ताडपत्र लिखितं हा हा गुणाढ्यो भवान् जीव किं खलु गौडमंत्र लिखितं संजीवनी पुस्तकम. त्यातीलच एका पंडिताने प्रथम कालिदासांना प्रश्न केला की कसे किम, तुमच्या काखेत काय आहे? हजर जबाबी कालिदासाने काहीच वेळ न दवडता उत्तर दिले, मम पुस्तकम, हे माझं पुस्तक आहे. कालिदास सरळ उत्तर देणार नाही याची सर्वांनाच कल्पना होती, म्हणून ते एकमेकांच्याकडे पाहू लागले. इतक्यात दुसऱ्या पंडिताने प्रश्न केला, पुस्तक म्हणता किमुदकम, त्यातून पाणी कसलं गळतंय? याही वेळी तितक्याच त्वरेने कालिदासाने उत्तर द्यावे की माझ्या काव्याचं सारभूत असं असणारं हे पुस्तक आहे, त्यामुळे त्यात एकदम अनेक रसांची काव्ये एकत्र आली आहे आणि त्याचाच हा रस आतमधून पागळत असावा. हा बऱ्या बोलाने आता काही कबूल होणार नाही, आता याच्या मर्मालाच हात घातला पाहिजे असा विचार करून तिसऱ्या पंडितानं विचारलं, गंध किम, अहो त्याची सगळीकडे दुर्गंधी येतेय, तेव्हा हा गंध त्याला कुठून आला? कालिदास म्हणतात, ननु राम रावण वधात संग्राम गंधोत्कटो. यात राम आणि रावणाच्या युद्धाच्या प्रसंगाचे वर्णन केले आहे. आणि तुम्हाला ठाऊकच आहे की राम रावण युद्ध हे अतिशय घनघोर झाले. अर्थात त्यात खूप राक्षस दल, वानर दलही मारले गेले. लढाईच्या धामधुमीत मृतदेह बाजूला करणे अशक्यप्राय झाले, त्यामुळे ते तेथेच राहून काही काळानंतर कुजले असतील आणि त्याचाच हा गंध तुम्हा सर्वांना येतो आहे. इतक्यात एका पंडिताची नजर कालिदासाच्या काखेत असणाऱ्या माशाच्या शेपटीवर गेली आणि त्याने विचारले, पुच्छ किम, हे पुस्तक आहे असं म्हणता, तर मग आम्हाला तर शेपटी हालताना दिसते, मग खरं काय आहे? कालिदास उत्तर देते झाले, ननु ताडपत्र लिखितम. हे जे पुस्तक आहे ना ते ताडपत्रावर लिहिले गेले आहे आणि त्यामुळे ते हलते. हे ऐकून सर्वजण एकदम म्हणतात, हा हा गुणाढ्यो भवान. कालिदास, खरोखरच तुम्ही मोठे विद्वान आहात, यात बाकी काही शंका नाही. प्रश्न विचारताच ताबडतोब उत्तर देता आहात, पण आता मात्र एका शेवटच्याच प्रश्नाचे उत्तर द्या म्हणजे झाले असे ते पंडित म्हणाले. कारण माशाने फडक्यामध्ये हालचाल सुरू केली होती आणि त्यामुळे त्याचा मुखाकडील आणि शेपटाकडील काही भाग सर्वांना दिसू लागला होता. म्हणून पंडितांनी कालिदासांना विचारले, जीव केम, त्याला जीव आहे असे आम्हाला इथून स्पष्ट दिसतंय, खरोखरच ते जिवंत कसे? यावर कालिदास म्हणतात, खलु गौड मंत्र लिखितात संजीवनम पुस्तकम. ते गौड मंत्राने लिहिलेले असल्यामुळे त्यात जिवंतपणा आहे. कालिदास
हे बंगालकडील होते, त्यामुळे त्यांना गौड मंत्र येत होते. कदाचित याच प्रसंगावरून काय गौड बंगाल आहे हा वाक प्रचार प्रसारात आला असावा. कालिदास बधत नाहीत असे पाहून काही पंडित म्हणाले, अरे बघता काय, काखेत काय आहे ते खाली ओढा म्हणजे कळेल. म्हणून खाली ओढले तर रामायणाचं पुस्तक. ते रामायणाचे पुस्तक असे सर्वांना आढळून आले. तात्पर्य काय, तर ज्यांच्या जिव्हाग्री सरस्वती वसते ते म्हणतील ते खरे ठरते. म्हणूनच शारदेला वंदन करून आज आषाढाच्या प्रथम दिवशी आपण कालिदासांचं स्मरण करून त्यांनाही वंदन करू द्यात. कालिदास महाराज की जय.